तुमच्यासाठी, माझ्यासाठी, महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अभूतपूर्व असा प्रयोग झालेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम यांची युती झालेली आहे. यापेक्षा राजकारणामध्ये चांगली बातमी काहीही असू शकत नाही. अंबरनाथमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोघांची युती झाल्यानंतर आता एक अनोखा प्रयोग म्हणून आपल्याला BJP आणि एम-आय-एम एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहेत आणि या दोन्ही पक्षांची युती झालेली आहे. अकोला जिल्ह्यामध्ये अकोट नावाची एक नगर परिषद आहे आणि या नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम यांची युती झालेली आहे. आणि या व्यतिरिक्त या युतीमध्ये कोणते कोणते पक्ष आहेत हे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षामध्ये येईल की नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कोणते प्रयोग सुरू आहेत. अकोटमध्ये भाजपच्या नेतृत्वामध्ये अकोट विकास मंचची स्थापना करण्यात आलेली आहे आणि या अकोट विकास मंचमध्ये भारतीय जनता पक्षाचे 11, एम-आय-एमचे 5, शिवसेनेचे 1, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 1 आणि प्रहारचे 3 सदस्य या विकास मंचमध्ये आहेत. आणि हे जे सगळे आहेत या सगळ्यांमध्ये भारतीय जनता पक्ष, एम-आय-एम, शिंदे गट, उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि प्रहार या सगळ्यांची मिळून ही युती झालेली आहे. आणि आता भारतीय जनता पक्ष या सगळ्याचं नेतृत्व करत आहे आणि भारतीय जनता पक्ष जो व्हीप जारी करेल तो व्हीप या सगळ्या पक्षांना लागू होणार आहे की नाही. मजेशीर गोष्ट. आता यापेक्षा महाराष्ट्रामध्ये आणखीन आनंदाची बातमी असू शकते असं मला वाटत नाही. या नगर परिषदेमध्ये फक्त आता कोण बाजूला राहिलेलं आहे तर याच्यामध्ये केवळ आता काँग्रेस ज्यांचे 6 सदस्य आहेत आणि वंचित ज्यांचे 2 सदस्य आहेत, हे 2च पक्ष या युतीमधून बाहेर आहेत. बाकी जेवढे राजकीय पक्ष महाराष्ट्रामध्ये आहेत त्या सगळ्यांची इथे युती झालेली आहे. कारण काय तर एका नगर परिषदेच्या सत्तेसाठी म्हणजे आपण कुठल्या स्तराला जाऊ शकतो हे यावरून दिसायला लागलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची युती पाहण्याची अनेकांची इच्छा होती की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांची एकदा युती झाली म्हणजे आम्ही डोळे मिटायला तयार. आणि ते अंबरनाथमध्ये घडलं. पण त्याच्या पुढे जाऊन लोकांनी ही अपेक्षाही व्यक्त केली नव्हती आणि स्वप्नातही पाहिलं नव्हतं की भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम यांची युती होऊ शकते. आणि ती झाली. भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम यांचीही युती झाली आणि ज्या इच्छेपर्यंत लोक पोहोचलेले होते म्हणजे काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांची युती व्हावी या इच्छेपर्यंत लोक पोहोचलेले होते. पण त्याच्या पुढे जाऊन ही युती झालेली आहे आणि तिथे चक्क एम-आय-एम सोबत युती झालेली आहे. त्याच्यामुळं इतर कार्यकर्त्यांनी आता कुठलाही उठाठेव करण्याची गरज नाही आणि काही आपटाआपट करण्याची गरज नाही, काही आदळआदळ करण्याची गरज नाही. एवढं चांगला माहोल महाराष्ट्रामध्ये तयार होतो आहे की भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम यांची विचारधारा एक आहे हे दिसायला लागलेलं आहे. कालपर्यंत आपण हिंदू, मुस्लिम वगैरे वगैरे म्हणून भांडत होतो. काही जणांनी तर थेट नाताळच्या म्हणजे ख्रिसमसच्या दिवशी देखील गोंधळ घातला. पण हा सगळा गोंधळ आता संपुष्टात येईल का हा खरा प्रश्न आहे. कारण जर एम-आय-एम सोबत युती झालेली आहे आणि एम-आय-एम सोबत युती करून जर या देशामध्ये हिंदू राष्ट्रवादाचं स्वप्न साकार होणार असेल तर तुम्ही आम्ही भांडण्यामध्ये काही अर्थ नाही आणि कार्यकर्त्यांनी कुठलीही आदळापट करण्याची गरज नाही. कारण एवढा चांगला माहोल आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार होतो आहे. आता हा प्रयोग अकोला जिल्ह्यातल्या अकोट नगर परिषदेमध्ये जरी झाला असला तरी हा आपल्याला याचा विस्तार करता येऊ शकतो. तो छत्रपती संभाजीनगरमध्ये होऊ शकतो, तो पुण्यामध्ये होऊ शकतो, तो मुंबई महानगरपालिकेमध्ये होऊ शकतो आणि टप्प्याटप्प्याने हा विधानसभेपर्यंत येईल आणि भविष्यामधल्या कदाचित 2029च्या लोकसभेच्या निवडणुका देखील भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम एकत्र येऊन लढतील. याच्यामध्ये काही वावगं नाही आहे, असं वाईट वाटून घेण्यासारखं काहीच नाही आहे. जर असा प्रयोग होत असेल, भारतीय जनता पक्ष आणि एम-आय-एम एकत्र असेल तर हे आपल्या देशाच्या शांततेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पक्ष आणि एम-आय-एम या तिघांची एकदा युती झाली पाहिजे. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण असं समजूया की विचार मंथन म्हणजे जे गोळवळकरांनी पुस्तक लिहिलेलं होतं त्या पुस्तकामध्ये जे काही त्यांनी शत्रू सांगितलेले होते बंच ऑफ थॉट्समध्ये
त्याच्यामध्ये 3 शत्रू होते. एक म्हणजे हिंदुत्वाचे 3 शत्रू त्यांनी सांगितले. एक म्हणजे मुस्लिम, दुसरा म्हणजे ख्रिश्चन आणि तिसरा म्हणजे कम्युनिस्ट. हे 3 शत्रू सांगितले होते. पण आता जर याच्यामध्ये मुस्लिमांसोबत आणि डाव्यांसोबत जर युती होत असेल कम्युनिस्टांसोबत, तर हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी खूप चांगला प्रयोग आहे असं म्हणायला हरकत नाही असं मला वाटते. आणि त्याच्यामुळे या प्रयोगाकडे आपण थोडंसं एक वेगळ्या आणि सकारात्मक दृष्टिकोनातून बघितलं पाहिजे की काँग्रेस आणि भाजप इथपर्यंत ठीक होतं, पण भाजप आणि एमआयएम हा ज्यावेळेस प्रयोग होतो ना, त्यावेळेस आपल्याला असं दिसायला लागतं की आपण एका राष्ट्रनिर्मितीच्या दृष्टिकोनातून पुढे जात आहोत आणि आपल्याला लवकरच हे भारत राष्ट्र झालेलं पाहायला मिळेल. ते हिंदू राष्ट्र होईल की मुस्लिम राष्ट्र होईल का आणि कोणतं राष्ट्र होईल ते वेगळं आहे, पण कुठलं ना कुठलं तरी एक राष्ट्र होईल. तो देश राहणार नाही, कारण देश आणि राष्ट्र याच्यामध्ये मूलभूत अशा प्रकारचा फरक आहे. आणि त्याच्यामुळं तो आता देश राहणार नाही, तो राष्ट्र होईल. जसं थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की राष्ट्र ही घडीव प्रक्रिया आहे, ते काही एका रात्रीमधून घडणार नाही, तिला घडवावं लागेल. ते लोकांना वाटलं तर ते हिंदू राष्ट्र घडवतील, लोकांना वाटलं तर ते मुस्लिम राष्ट्र घडवतील, लोकांना वाटलं तर ते आणखी कुठलं राष्ट्र घडवतील, लोकांना वाटलं तर ते दोघा तिघांचे मिळून एक राष्ट्र घडवतील, पण ते घडीव प्रक्रिया आहे. आणि मला वाटतं की हा प्रयोग खूप महत्त्वाचा आहे आणि आपण एका राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेकडे निघालो आहोत. आपल्याला नेमकं भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या युतीबद्दल काय वाटतं हे मी तुम्हाला विचारणार नाही, पण भारतीय जनता पक्ष आणि एमआयएमच्या युतीबद्दल तुम्हाला काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.